हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन आय-एस. अंडर करंटच्या सिरीजमध्ये आज आपण 45th लेक्चर बघतोय. तर आजचा जो काही सिलेबस आहे तो जुना म्हणजे आपला जो ओल्ड आपण MPSCचा सिलेबस म्हणतो त्याच्यावरती बेस्ड आहे. कारण अजून आत्ता आपण पाहिलं की परत आयोगाने सांगितलेलं आहे की वी आर गोईंग बॅक. ठीक आहे, म्हणजे परत आपण जो ओल्ड सिलेबस होता 2020चा दिलेला त्याच्यावरतीच आपण जो काही सिलेबस आहे तोच फॉलो करून आपण पुढचे एक्झाम्स कंडक्ट करतोय. तर टिल देन आपण इथेच म्हणजे या सिलेबसमध्ये जे काही एन्व्हायरमेंट असणार आहे त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी प्लस सायन्स अँड टेक म्हणजे जो की GS4चा आपला पेपर आहे. तर सेम GS4मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये जेवढे काही अपडेट्स किंवा करंट अफेअर्समध्ये काय अपडेट्स येतात ते आपण इथे ब्रीफली डिस्कस करणार आहोत. आता त्याच्यामध्ये ते सगळं परत एकदा सिलेबस रिलेटेडच असेल. ठीक आहे, तर आजचा जो काही आपला टॉपिक आहे तो आहे नॅनो पार्टिकल्सवरती. म्हणजे नॅनो पार्टिकल्स किंवा नॅनो बायोटेक्नॉलॉजी हा एक वेगळाच आपल्याला टॉपिक आहे आपल्या सिलेबसमध्ये. तर जो आपला सिलेबस आहे MPSCचा त्याच्यामध्ये म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा सिलेबस. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये बघा की बायोटेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये इंट्रोडक्शनचा 3.4.1. ठीक आहे, GS4मध्ये जो आपल्याला फर्स्ट युनिट आहे त्याच्यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये नेचर स्कोप ॲप्लिकेशन ऑफ. ठीक आहे, तर ॲप्लिकेशन्स म्हणजे काय काय ॲप्लिकेशन्स आहेत कुठल्या कुठल्या याचे की बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, जीन क्लोनिंग आणि DNA टेक्नॉलॉजी. तर हा सुद्धा मुद्दा आपल्या सिलेबसशी रिलेटेड आहे जेणेकरून की आपण ॲप्लिकेशन्स पाहणार आहोत नॅनो टेक्नॉलॉजीचे. ठीक आहे, म्हणजे जो आपण ओल्ड सिलेबस म्हणतो त्याच्याच रेलेव्हन्सने आपण काय करणार आहोत, जे काही अपडेट्स येतात करंटमध्ये त्याच्या थ्रू आपण जाणार आहोत. तर GS4मध्ये आपण पाहिलं की इथे जे सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट तर त्याच्यामध्ये आपण बायोटेक्नॉलॉजी हा आपला थर्ड युनिट आहे. ठीक आहे, त्याच्या आधी एनर्जीचा आणि न्यूक्लिअरचे जे काही ICTचा आणि आपले हा पण थर्ड युनिट आहे. फर्स्ट युनिट आपला एनर्जीचा आहे आणि सेकंड ICTचा दॅट इज इन्फॉर्मेशन अँड कम्प्युटर टेक्नॉलॉजी. तर त्याचा थर्ड युनिट आहे बायोटेक्नॉलॉजीचं. तर बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण इंट्रोडक्शन जो की 3.4.1 त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी. तर या विषयामध्ये आपण आता डील करणार आहोत की करंट अफेअर्समध्ये नॅनो टेक्नॉलॉजीचे काय काय ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. तर बघा, रोल ऑफ नॅनो मटेरियल्स इन सॉल्विंग एन्व्हायरमेंटल इश्यूज. तर एन्व्हायरमेंटशी रिलेट करून आपण सायन्सचे काय ॲप्लिकेशन्स आहेत हे आपण आधीच्या सिलेबसमध्ये पाहत होतो. तर सेम वे नॅनो पार्टिकल्स किंवा नॅनो टेक्नॉलॉजी जी आहे तिचा यूज करून आपण जे काही आपलं एन्व्हायरमेंट आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, तर त्याच्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन करू शकतो किंवा काय सेविंग मेथड्स त्याच्यासाठी आपण यूज करू शकतो. तर द यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी लाईक नॅनो मटेरियल्स ऑर कार्बन डॉट्स मे ऑफर सोल्युशन्स टू एन्व्हायरमेंटल इश्यूज लाईक वॉटर पोल्युशन. तर वॉटर पोल्युशन सध्या पोल्युशन हा एक खूप मोठा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये वॉटरच नाही तर एअर पोल्युशनसुद्धा. त्याच्यामध्ये आपण स्मॉग पाहिलं होतं. स्मॉग जो की स्टबल बर्निंगमुळे नॉर्थ इंडियामध्ये याचं जे काही प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. तर सेम वे इथे वॉटर पोल्युशनचं जे काही इश्यू आहे तर तो मॅनेज करण्यासाठी किंवा वॉटर पोल्युशनला हँडल करण्यासाठी नॅनो पार्टिकल्सचा किंवा कार्बन डॉट्स जे आहेत तर त्याचा काय यूज आहे हे पाहणार आहोत आपण. तर याच्यामध्ये अर्बन डेव्हलपमेंट ऑफ मॉडर्न सोसायटी हॅज रिझल्टेड इन द इंट्रोडक्शन ऑफ हार्मफुल अँड टॉक्सिक पोल्युटंट्स इन टू द वॉटर बॉडीज. तर जे काही वॉटर बॉडीज आपण बघतो पॉन्ड्स, लेक, रिव्हर्स, कॅनॅल्स, डॅम्स, तर या वॉटर बॉडीजमध्ये आपण अर्बनायझेशनमुळे म्हणजे जे काही शहरीकरण होत आहे तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपण काय करतोय अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीजमुळे पोल्युशन क्रिएट करतोय. तर त्या पोल्युशनचा या वॉटर बॉडीजवरती हार्मफुल इम्पॅक्ट होत आहे. तर हा इम्पॅक्ट कमी करण्यासाठीच इथे काय करतोय तर आपण या नॅनो पार्टिकल्सचा किंवा नॅनो टेक्नॉलॉजी म्हणतो किंवा त्याच्याच रिलेटेड कार्बन डॉट्स जे आहेत तर याचा आपण इथे यूज करतोय. तर हे वॉटर बॉडीज जेव्हा टॉक्सिकली पोल्यूट होतात तेव्हा त्यांची जी काही इंटिग्रिटी आहे तिथल्या ॲक्वॅटिक लाईफची, ठीक आहे, कारण तिथे पण ॲक्वॅटिक फ्लोरा फोना प्रेझेंट आहे, तर या ॲक्वॅटिक लाईफची जी काही इंटिग्रिटी आहे ती इथे डिस्टर्ब झालेली आहे. तर नॉवल टेक्नॉलॉजी लाईक डेव्हलपमेंट्स इन नॅनो टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड इनोव्हेशन सोल्युशन्स फॉर सस्टेनेबल अँड एफिशियंट एन्व्हायरमेंटल क्लीनअप. तर जे काही एफिशियंट यूज आहे किंवा सस्टेनेबल यूज आहे नॅनो बायोटेक्नॉलॉजीचा तर याच्यामुळे काय होणार आहे की जे आपलं क्लीनअप आहे एन्व्हायरमेंटचं तर ते आपण केअरफुली करणार आहोत. तर व्हॉट इज नॅनो टेक्नॉलॉजी. तर बघा, नॅनो पार्टिकल्स जे आहेत, ठीक आहे, 10⁻⁹ या मेजरमेंटचे असतात. तर 10⁻⁹ या मेजरमेंटचे जेव्हा आपण
इथे पार्टिकल्स वापरतो, त्यांनाच नॅनो पार्टिकल्स म्हटलेलं आहे. तर या नॅनो पार्टिकल्सचा यूज आपण एन्व्हायरमेंटसाठी कसा करतोय याच्याबद्दल आपण डिस्कस केला. आता नॅनो पार्टिकल्स म्हणजे काय, तर नॅनो टेक्नॉलॉजी इज अ यूज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ टेक्निक्स टू स्टडी द फिजिकल फिनोमेना अँड न्यू डेव्हलपमेंट मटेरियल डिव्हाइसेस स्ट्रक्चर्स इन फिजिकल साईज रेंजिंग फ्रॉम 1 to 100 नॅनोमीटर्स. तर 1 to 100 नॅनोमीटर्समध्ये जे काही टेक्नॉलॉजिकल स्ट्रक्चर्स किंवा डिझाईन्स आपण स्टडी करतो, जे इनोव्हेशन्स नवीन नवीन फिजिकल फॉर्ममध्ये फिनोमेनामध्ये, तर दीज आर नथिंग बट द नॅनो टेक्नॉलॉजी और नॅनो मटेरियल्स. तर नॅनो टेक्नॉलॉजी इन्फ्लुएन्सेस मोस्ट ऑफ द एरियाज इन आर लाईफ्स. तर दररोजच्या जीवनामध्ये आपण पहिलं पाहिलं होतं की ॲप्लिकेशन्स ऑफ सायन्स इन एव्हरी डे लाईफ अँड इट्स इफेक्ट. तर सेम वे नॅनो टेक्नॉलॉजी जी आहे ती डे टू डे लाईफमध्ये आपल्याला इफेक्ट करत असते किंवा त्याचे ॲप्लिकेशन्स आपण डे टू डे लाईफमध्ये बघतो. तर ते कुठले आहेत, तर इन्क्लुडिंग मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे जे काही आत्ता आपण इथिलीन किंवा आपण म्हणतो की पॉलिमर्स जे काही डिझाईन होतात आहे, ठीक आहे, कारण पॉलिमर्सचा आपण दररोज वापर करत असतो. मे बी वॉटर बॉटल्स असतील, कॅरी बॅग्स असतील, ठीक आहे, किंवा लॉंग टर्म प्रिझर्वेटिव्हसाठी यूज केलेले टाईप ऑफ प्लास्टिक असेल. तर या सगळ्या गोष्टींमध्ये इथे मॅन्युफॅक्चरिंग करताना काय केलेलं आहे, इथे त्या नॅनो पार्टिकल्सचा वापर केलेला आहे. पेंट असतील, ठीक आहे, म्हणजे जे पेंट आहेत, त्यानंतर नॉनस्टिक कुकवेअर्स आहेत, या सगळ्या गोष्टींमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करताना इथे दॅट इज नॅनो पार्टिकल्सचा वापर केलेला आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक गोष्टी आहेत, त्यानंतर कम्प्युटर्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मेडिसिन्स अँड एन्व्हायरमेंटल अँड एनर्जी स्टोरेज. तर मेडिसिन्समध्ये सगळ्यात जास्त आपल्याला वापर पाहायला भेटतो, जिथे की ड्रग कॅरियर किंवा ड्रग ट्रिगर करण्यासाठी जे काही पार्टिकल्स वापरले जातात, यांच्या डायमीटरमुळे किंवा यांच्या ज्या साईजमुळे यांना वापरणं खूप इझी आहे. दॅट इज मेडिसिन टार्गेट करण्यासाठी सुद्धा, ड्रग डिलिव्हरीसाठी सुद्धा यांना काय केलेलं आहे, वापरलेलं आहे. त्यानंतर केमिकल बायोलॉजिकल टेक्नॉलॉजी अँड ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा काय आहे, यांचा वापर केलेला आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट द नॅनो पार्टिकल्स. तर नॅनो टेक्नॉलॉजी इंडियामध्ये कशी आहे की आत्ता म्हणजे आपण तितके काय झालेलं आहोत की आत्ता आपण त्याचं ॲप्लिकेशन स्टार्ट केलेलं आहे. तर द एमर्जन्स ऑफ नॅनो पार्टिकल्स इन इंडिया was witnessed to engagement of diversity of set of players which is set in its own agenda and role. तर आत्ता आपण पाहतोय की अशातच काय आहे की नवीन नवीन स्टेक होल्डर्स अराईज होतात आहे, जेणेकरून की ही टेक्नॉलॉजी जी आहे ती आपण जास्तीत जास्त वापरात आणू. त्यानंतर इंडिया नॅनो टेक्नॉलॉजीज गव्हर्मेंट लेड इनिशिएटिव्ह. तर इथे गव्हर्मेंट लेड इनिशिएटिव्ह आहे, त्यामुळे जे प्रायव्हेट प्लेयर्स आहेत ते आणखीन याच्यामध्ये इंट्रोड्यूस नाही झालेले. तर इट इज जस्ट अँड गव्हर्मेंट लेड इनिशिएटिव्ह. तर याच्यामध्ये काय आहे की इंडस्ट्री पार्टिसिपेशन इज व्हेरी रिसेंटली ऑर्गनाइज्ड. तर इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या रिसेंटली ऑर्गनाइज होतात आहे, तितकं आपल्याकडे अजून लार्ज स्केल डेव्हलपमेंट याच्यामध्ये नाही आहे. तर हे सगळं का नाही आहे, कारण रिसर्च, दॅट इज रिसर्च अँड डेव्हलपमेंट, ज्याला आपण R&D म्हणतो, तर इंडियामध्ये तो कसा आहे की तो खूप साऱ्या कारणांमुळे बॅकफूटवर आहे किंवा लॅकिंग आहे. तर इथे काय की बॅरिंग फ्यू एक्सेप्शन्स इज लार्जली एन्श्युर्ड इन पब्लिक फंडेड युनिव्हर्सिटीज ॲज वेल ॲज रिसर्च इन्स्टिट्यूट. तर R&D जे आहे दॅट इज रिसर्च अँड डेव्हलपमेंट, याच्यासाठी जे काही आपल्याला इनपुट लागतं दॅट इज फ्रॉम फायनान्स टू इन्फ्रास्ट्रक्चर, ते हे नसल्यामुळे आपण काय करतो, या टेक्नॉलॉजीमध्ये सध्या आपण वी आर लॅकिंग समवॉट. तर इथे कार्बन डॉट्स, ज्या कार्बन डॉट्सचा आपण नॅनो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून किंवा या कार्बन डॉट्सला आपण एन्व्हायरमेंटल क्लीनअपसाठी वापरणार आहोत. तर तेच कार्बन डॉट्स काय आहेत हे पाहूया. तर कार्बन डॉट्स आर वन ऑफ द यंगेस्ट मेंबर्स ऑफ कार्बन नॅनो पार्टिकल फॅमिली. तर इथे कार्बन हा बघा एक नॉन मेटल आहे, जो की वर्सटाईल मेटल आहे, ठीक आहे. म्हणजे आपण आपल्या बॉडीचं जरी एक्झाम्पल घेतलं तरी वी आर लाईक 40-50% मेडअप ऑफ कार्बन, म्हणजे जे बायोमॉलिक्युल्स आपण कन्झ्युम करतो तर त्याच्यामध्ये कार्बन हा एक मेजर एलिमेंट आहे. किंवा आपण आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी बघतो तर त्याच्यामध्ये कार्बन हा एक नॉन मेटल असूनसुद्धा एक मेजर प्लेयर आहे. तर सेम वे हा एक डायव्हर्स एलिमेंट आहे. तर या डायव्हर्स एलिमेंटला नॅनो पार्टिकल्समध्ये सुद्धा यूज केलेला आहे, आणि याचा जो काही मेंबर आहे तो नॅनो पार्टिकल्स किंवा नॅनो फॅमिलीचा हा यंगेस्ट मेंबर आहे, दॅट इज कार्बन डॉट्स. तर डिस्कवर्ड इन 2004 अँड हॅव ॲन ॲव्हरेज डायमीटर ऑफ लेस दॅन 10 नॅनोमीटर्स. तर 10 नॅनोमीटर्सपेक्षा लेस ॲव्हरेज किंवा लेस डायमीटर असलेला हा जो काही पार्टिकल आहे तो 2004मध्ये डिस्कवर केला गेला, आणि त्याचा यूज आत्ता आपण एन्व्हायरमेंटल क्लीनअपसाठी पाहत आहोत. तर कार्बन डॉट्स पोसेस रिमार्केबल ऑप्टिकल प्रॉपर्टीज. तर आपल्याला ऑप्टिकल प्रॉपर्टीज माहिती आहे, जिथे की आपण लाईटचा वापर करून मोस्टली काय करत असतो, ती टेक्नॉलॉजी एनहान्स करत असतो किंवा वापर करत असतो. आपण ऑप्टिक फायबर, जे काही 5G फायब्रायझेशनचं आपलं लेक्चर होतं त्याच्यामध्ये ऑप्टिक फायबर डिस्कस केलं होतं. तर विच रेफर्स पर्टिक्युलरली बेस्ड ऑन द प्रिकॉसर्स यूज फॉर द सिंथेसिस. तर जे काही न्यू टेक्नॉलॉजी आहे
तर त्याच्यासाठी जे काही प्रिकर्सर्स लागतात म्हणजे रिक्वायरमेंट्स आहेत, तर ती रिक्वायरमेंट्स फुलफिल करणारी काय आहे, ही कार्बन डॉटची एक टेक्नॉलॉजी आहे. त्यानंतर बिकमिंग मोर पॉप्युलर इन कॅन्डिडेट्स इन ॲप्लिकेशन्स अँड सच as सेन्सिंग अँड बायो इमेजिंग ड्यू टू देअर गुड इलेक्ट्रॉन डोनर्स अँड एक्सेप्टर्स. तर कार्बन हा एक वर्सटाईल एलिमेंट आहे जसं आपण सांगितल्याप्रमाणे. तर इथेच कार्बनमध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, तर इलेक्ट्रॉन डोनेट करणं आणि इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करणं ही जी प्रॉपर्टी आहे, म्हणजे वॅलन्सी न फुलफिल होता इलेक्ट्रॉन डोनेशन प्लस इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करणं, तर या प्रॉपर्टीमुळे हा डायव्हर्स एलिमेंट आहे. आणि याच प्रॉपर्टीमुळे यांना बायो इमेजिंग आणि बायो सेन्सिंग किंवा त्यांना सच as सेन्सिंग आणि बायो इमेजिंगसाठी काय केलेलं आहे, इथे जास्तीत जास्त यांचा वापर केलेला आहे. त्यानंतर बायो इमेजिंग मेथड्स दॅट आर नॉन इन्व्हाजिव्ह. तर जे काही बायो इमेजिंगचे मेथड्स आहेत ते व्हिज्युअली नॉन इन्व्हाजिव्ह आहेत, म्हणजे काय की कुठल्याही बॉडीला इंट्रूड करून ते मध्ये जात नाही, तर पेरिफेरीला फक्त कॅप्चर करतात. आणि जी काही बायो इमेजिंगची जी प्रोसेस आहे ती इथे या कार्बन डॉट्सच्या माध्यमातून केली जाते. त्यानंतर बायोलॉजिकल प्रोसेस इन रिअल टाईम. तर बायोलॉजिकल प्रोसेस इन नॉन इन्व्हाजिव्ह व्हिज्युअलाइज्ड थ्रू बायोलॉजिकल प्रोसेस इन रिअल टाईम. तर दिलेल्या टाईममध्येच हे आपण दॅट इज कंप्लीट करतो आहे. त्यानंतर कार्बन डॉट्स आर इनएक्सपेन्सिव्ह, हायली बायोकम्पॅटेबल अँड एन्व्हायरमेंटल फ्रेंडली. तर फर्स्ट ऑफ ऑल की आपण पोल्युशन क्लीनअप करण्यासाठी किंवा एन्व्हायरमेंटलचे जे काही इश्यूज आहेत ते क्लीन करण्यासाठी कार्बन डॉट्सला वापर करतो आहे. तर कार्बन डॉट्स स्वतःच कसे हवेत, एन्व्हायरमेंटल फ्रेंडली हवेत. तर हे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहेत. त्यानंतर इनएक्सपेन्सिव्ह आहेत, कारण ज्या काही इमर्जिंग टेक्नॉलॉजीज आहेत मोस्टली, तर त्या कशा आहेत, खूप एक्सपेन्सिव्ह टेक्नॉलॉजीज आहेत, जेणेकरून की काय की प्रत्येक जण किंवा प्रत्येक कंट्री किंवा जो काही एरिया आहे तर तो त्याला अफोर्ड करू शकणार नाही आहे. तर ही काय आहे की इनएक्सपेन्सिव्ह, म्हणजे आपण ज्याला लीस्ट एक्सपेन्सिव्ह किंवा चीप म्हणू शकतो. तर जास्त इन्व्हेस्टमेंट न करता आपण ही वापरू शकतो. आणि हायली बायो कम्पॅटेबल आहे, त्यामुळे जे काही बायोलॉजिकल फ्लोरा फोना आहे जिथे आपण याला यूज करणार आहोत, तर तिथे काहीही डिस्टर्बन्सेस न क्रिएट करता इट विल वर्क इन अ कम्पॅटेबल वे, दॅट इज हायली बायो कम्पॅटेबल आहे. तर या कार्बन डॉट्सचा असा इथे उपयोग होणार आहे. तर मॅनेजिंग एन्व्हायरमेंटल पोल्युशन किंवा एन्व्हायरमेंटल इश्यूज, म्हणजे एन्व्हायरमेंटल इश्यूज जे काही आहेत तर त्याच्या मॅनेजमेंटमध्ये कार्बन डॉट्सचा काय रोल आहे. तर फर्स्ट इज पोल्युटंट सेन्सिंग. तर पोल्युशन जिथे होत आहे तिथे सेन्स करणं, दॅट इज पोल्युशन सेन्सिंग. तर कार्बन डॉट्स प्रोव्हाइड अन एक्सलंट पॉसिबिलिटी ऑफ फ्लोरोसन्स अँड कलोरीमेट्रिक एन्व्हायरमेंटल पोल्युटंट डिटेक्शन. तर फ्लोरोसन्स ही जी काही प्रॉपर्टी आहे तर हे कार्बन डॉट्स दाखवतात, जेणेकरून की जिथे पोल्युशन आहे तर तिथे जेव्हा आपण त्यांना पुट करू तर तिथे फ्लोरोसन्सची प्रॉपर्टी दाखवल्यावरती जे काही कार्बन आहेत, दॅट इज कार्बन डॉट्स आहेत, तर तिथे फ्लोरोसन्स दाखवणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे की जे काही पोल्युशन आहे किंवा टाईप ऑफ पोल्युशन आहे तर ते वॉटरमध्ये ज्या टाईपचं पोल्युशन आहे तर तिथे डिटेक्ट करण्यासाठी इथे ही एक इझी मेथड आहे. त्यानंतर यूज एज फ्लोरोसंट नॅनोप्रोब फॉर पोल्युशन डिटेक्शन हाय फ्लोरोसन्स इमिशन. तर फ्लोरोसन्स प्रोब म्हणून यूज केला जातो, जेणेकरून की जिथे पोल्युशन आहे तिथे आपण त्यांना पुट केल्यावरती हाय फ्लोरोसन्स व्हॅल्यू दाखवतात, दॅट इज हाय फ्लोरोसन्स इमिशन. आणि ज्याच्याने आपण काय करू शकतो, पोल्युशनला डिटेक्ट करू शकतो. कारण वॉटर बॉडीज कशा आहेत, वास्ट वॉटर बॉडीज आहेत. जेव्हा त्या वॉटर बॉडीजमध्ये आपण एका ठिकाणी पोल्युशन डिटेक्ट करायला जातो तर तेव्हा तिथे या नॅनो पार्टिकल्सच्या मदतीमुळे आपण काय करू शकतो, हाय फ्लोरोसन्स व्हॅल्यूमुळे ॲट अ सर्टन एरियामध्ये यांना डिटेक्ट करू शकतो. त्यानंतर एनेबल डिटेक्शन पोल्युटंट्स विथ अ कलर चेंजिंग बाय कलोरीमेट्रिक मेथड. तर फ्लोरोसन्स दाखवतात प्लस कलोरीमेट्रिक मेथडनी वेगवेगळे केमिकल्स डिटेक्ट करण्यासाठी वेगवेगळे कलर्ससुद्धा हे काय करतात, दाखवतात. तर डिपेंडिंग अपॉन द पोल्युशन हे कलरसुद्धा काय करतात, चेंज करतात. त्यानंतर कंटॅमिनेट ॲब्झॉर्प्शन, दॅट इज द टेक्नॉलॉजी कॅन प्रोव्हाइड मेनी सर्फेस ॲब्झॉर्प्शन साइट्स ड्यू टू द स्मॉल साइज अँड लार्ज स्पेसिफिक सर्फेस. तर हा फरक इथे ॲब्झॉर्प्शन आणि ॲड्झॉर्प्शनचा आहे. तर ॲड्झॉर्प्शनची जी आहे ती सरफेस फिनोमेना आहे आणि ॲब्झॉर्प्शन जी आहे ती इंटरनल फिनोमेना आहे. ठीक आहे, तर इथे ॲड्झॉर्प्शन झालेलं आहे. तर जे काही पोल्युशन असणार आहे वॉटर बॉडीजमध्ये तर ते सरफेसवरती फक्त काय होणार आहे, ॲब्झॉर्ब होणार आहे, म्हणजे त्या पार्टिकल्समध्ये ॲब्झॉर्ब होणार नाही आहे. तर फक्त सरफेस फिनोमेना दाखवणार आहे जो की ॲड्झॉर्प्शनचा असणार आहे इथे. तर हे एक मेथड आहे की यांच्या सरफेस एरियामुळे हे काय आहे, इट इज पॉसिबल टू गेट द ॲड्झॉर्प्शन ऑफ द केमिकल्स दॅट हॅज बीन डिझॉल्व्ड इन द वॉटर बॉडीज. त्यानंतर वॉटर ट्रीटमेंट. तर आत्ता आपण बघतो की जे काही वॉटर आपल्याला अर्बन बॉडीजमधनं किंवा अर्बन सिटीजमध्ये जे काही वॉटर दिलं जातं दॅट इज ट्रीटेड वॉटर. तर वॉटर ट्रीटमेंटमध्ये काय, युजफुल फॉर वॉटर ट्रीटमेंट ॲज दे आर प्रॉमिसिंग
नॅनो फिल्टर्स इन फॅब्रिकेशन थिन फिल्म नॅनो कंपोस्ट. तर नॅनो पार्टिकल्स आहेत, नॅनो फिल्म थ्रू आपण ज्यांना काय करू शकतो, एका प्रकारे वॉटर फिल्टर किंवा वॉटर ट्रीटमेंट देऊ शकतो. मेम्ब्रेन्स वेअर दे कॅन फॉर्म केमिकल बॉन्ड विथ दर अदर कंपाऊंड्स. तर जे काही डिझॉल्व कंपाऊंड्स आहेत वॉटरमध्ये, तर त्याच्यासोबत ते कंपाऊंड्स फॉर्म करतात किंवा कार्बन बॉन्ड्स फॉर्म करतात आणि मग तिथे काय करू शकतो आपण, त्या केमिकलला किंवा त्या पोल्युटंटला वेगळं करू शकतो किंवा डिटेक्ट करू शकतो. तर कार्बन डॉट्स प्रोड्यूस फ्रॉम वॉटर हायटेक वेस्ट शोड ग्रीन फ्लोरोसन्स अंडर द UV. तर UV लाईटच्या अंडर जेव्हा आपण अशा वॉटर बॉडीजमध्ये मोस्टली युट्रिफिकेशन जिथे होतं, ठीक आहे, तर युट्रिफिकेशन आपल्याला माहिती आहे असा फिनोमेना आहे जिथे की वॉटरमध्ये किंवा ग्राउंड वॉटरमध्ये जे काही केमिकल्स आहेत ते वॉटर लीच झाल्यामुळे तिथे काय होतात की युट्रिफिकेशनसारखे फिनोमेना दाखवतात. तर अशाच वेळी आपण जेव्हा त्या वॉटरला UV लाईट अंडर डिटेक्ट करतो ज्याच्यामध्ये की हे कार्बन डॉट्स रिलीज केलेले आहेत, तर तिथे फ्लोरोसन्स दाखवला जातो आणि जे आपले पोल्युटंट्स आहेत ते तिथे डिटेक्ट केले जातात आणि त्याच्यानंतर वॉटर ट्रीटमेंट करून आपण ते पोल्युटंट्स जे आहेत ते सेपरेट करू शकतो. तर ऑल्सो प्रूव्हन टू बी फ्लोरोसन्स सेन्सर टू डिटेक्ट द हर्बिसाइड कॉजिंग ट्रबल्स इन ॲक्वॅटिक बॉडीज. द सेम वे दॅट इज युट्रिफिकेशनचा जो काही फिनोमेना आहे तो इथे आपण डिटेक्ट करू शकतो ॲज वेल एज त्याला सेपरेट करण्यासाठी सुद्धा इथे आपण वापरतो. त्यानंतर पोल्युटंट डिग्रेडेशन. द टेक्नॉलॉजी कॅन ऑल्सो बी यूज फॉर पोल्युशन डिग्रेडेशन बाय प्रोव्हाइडिंग द कटिंग एज अप्रोच फॉर नेक्स्ट जनरेशन फोटोकॅटॅलिस्ट. तर फोटोकॅटॅलिस्ट म्हणजे सनलाईटमध्ये जे काही रिॲक्शन्स होतात दीज आर नोन ॲज फोटोकॅटॅलिटिक रिॲक्शन्स. तर याच मेथडचा वापर करून आपण सुद्धा इथे काय करू शकतो, पोल्युटंट डिग्रेड करण्यासाठी जो काही पोल्युटंट प्रेझेंट आहे तर त्याच्या डिग्रेडेशनसाठी या कार्बन डॉट्सचा वापर करू शकतो. त्यानंतर फोटोकॅटॅलिक includes reactions that take place by the utilizing light and कंडक्टर. तर जे काही लाईट आहे नॅचरल लाईटच्या प्रेझेन्समध्ये जे काही रिॲक्शन्स होतात तर इथे काही फोटोकॅटॅलिटिक रिॲक्शन्स आहेत. तर कार्बन डॉट्सचा जो काही यूज आहे तो फोटोकॅटॅलिटिक रिॲक्शन्समध्ये सुद्धा आपण करू शकतो. अँड ऑर्गॅनिक पोल्युटंट्स इन पोल्युटेड वॉटर कॅन ॲक्ट ॲज इलेक्ट्रॉन अँड होल्ड ट्रीटमेंट अँड ट्रान्सफरिंग एजंट्स अँड कार्बन डॉट्स कॅन बी द फोटोसिंथेसायझर. तर इथे जे काही कार्बन डॉट्स आहेत तर त्याचा आपण इथे काय करू शकतो, यूज करू शकतो पोल्युशन डिटेक्शनसाठी. त्यानंतर फोटोकॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे नॅचरल सनलाईटमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज होतात, त्यानंतर वॉटर ट्रीटमेंटसाठी आणि जे काही पोल्युटंट आहेत त्याच्या ॲड्झॉर्प्शनसाठी. तर ॲड्झॉर्प्शन ही एक जी सरफेस फिनोमेना आहे त्याच्यामध्ये आपण त्याचा हेल्प घेऊ शकतो किंवा याचा सरफेस जो आहे त्याचा वापर करू शकतो. तर हे होतं की फर्स्ट युनिटमध्ये जे काही ॲप्लिकेशन्स आहेत नॅनो टेक्नॉलॉजी किंवा नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये आपण काय ॲडव्हान्समेंट्स केलेल्या आहेत त्याच्याबद्दल. तर या लेक्चरमध्ये इथेच थांबतोय. तर नवीन लेक्चर घेऊन पुन्हा भेटू. टिल देन थँक्यू.